हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनेलवरती. तर आज आहे संक्रांत. तर मकर संक्रांतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर सकाळी उठून अंघोळ वगैरे झालेली आहे. लाद्या वगैरे सर्व पुसून झालं. मग आता इथे मी उंबरठ्यावरती लेपन करते हळदीचं. नंतर रांगोळी काढून घेते आणि मग जेवण बनवायचं आहे. तर मी गॅसवरती एका साईडला भात ठेवलेला आहे. एका साईडला वरण लावलेलं आहे. डाळ शिजत ठेवलेली आहे. ते दोघं ते म्हणजे भात आणि डाळ शिजेपर्यंत मी रांगोळी आणि हळदीचं लेपन करून घेते. मग काहीतरी नैवेद्यासाठी गोडधोड करायला हवं, ते करेल आणि सर्व आवरल्यानंतर स्वयंपाक वगैरे सर्व आवरल्यानंतर मग मस्तपैकी तयार होणार आणि मग सुगड पूजा करणार. तर चला. मुक्ता अजून झोपलेली आहे आणि मिस्टर गेलेले आहेत बाहेर, म्हणजे त्यांच्या गोळ्या संपलेल्या आहेत तर त्या आणायला गेलेत आणि मी गव्हाचं दळण म्हणजे गहू साफ करून ठेवलं आणि ते त्यांच्याकडे दिलं. सकाळीच मी उठल्या उठल्या पहिलं गहू साफ केलं आणि त्यांच्याकडे दिलं, कारण गव्हाचं पीठ संपलं होतं. तर ते घेऊन गेलेत. तर बघू भेटतंय की नाही. जर भेटलं तर मग सांजोऱ्या किंवा पुरणपोळी करेल आणि नाही भेटले तर मग ज्वारीची भाकरी करेल, शिरा किंवा खीर असं काहीतरी करेल आणि भाजी करणार आहे. तर मग दीरसुद्धा येणार आहेत, मोठे दीर. तर तुमचा कितपर्यंत विश्वास आहे माहीत नाही. पण माझा विश्वास आहे अशा गोष्टीवरती. तर माझे मिस्टर तुम्हाला माहिती होतं मागच्या महिन्यात आहे ना, ते पूर्ण 1 महिना शाळेत गेलेच नव्हते म्हणजे कामावरती. बुधवार आणि शनिवार असला ना, की त्यांना इतका त्रास व्हायचा, अक्षरशः ते रडायचे, खूप त्रास व्हायचा. कंबर दुखायची, इतकी कंबर दुखायची ना, तर बसता उठता तर त्यांना येत नव्हतं. साधं ह्या खोलीतून त्या खोलीतसुद्धा चालत जाता येत नव्हतं. मग मलाच अशी थोडी शंका आली. मग मी माझ्या दीरांना फोन केला आणि सांगितलं, कारण किती दवाखाने केले नगरपासून कोपरगाव, शिर्डी, राहाता एवढेच दवाखाने करूनसुद्धा फरक नव्हता. मग मला असं वाटलं थोडं आपण बाहेरचं बघावं, म्हणून मग मी माझ्या दीरांना फोन केला आणि त्यांना सांगितलं असं-असं आहे, की एवढे औषधं गोळ्या करून, थेरप्या घेऊन फरक नाही. मग काहीतरी बाहेरचं बघा. तर त्याने बघितलं. तर एक असे महाराज आहेत, नवनाथांचं त्यांच्याकडं वारं आहे, म्हणजे नवनाथांचं ते ठाणं आहे. तर ते असे ध्यानाला लागतात आणि मग त्यांनी सांगितलं, तर त्यांनी सांगितलं बाहेरचं आहे म्हणून. आणि अंगारा त्याने आमच्याकडं पोस्त केला. त्या अंगारा लावल्यानंतर आहे ना, माणूस चालायला लागलं. नाहीतर आधी चालता येत नव्हतं, बसता येत नव्हतं, उठता येत नव्हतं. सर्व जागेवर करायची वेळ आली होती. अंघोळ वगैरे त्यांना घालायला लागायची. तर मग तसं बघितल्यानंतर एकदम माणूस ठणठणीतच झालं. एकदम चालता बोलता चालायला लागलं. मग त्या महाराजांनी 2 वेळेला बोलवलं आम्हाला. नंतर तिसऱ्यांदा त्यांनी काल म्हणजे आज जसा संक्रांतीला कोहाळा दिला त्यांनी मंत्रून आणि तो आमच्या दारासमोर बांधायला सांगितला होता. तर तो दारासमोर बांधला. तर खरं सांगू तुम्हाला, म्हणजे असं म्हणतात ना, घरात जर निगेटिव्ह एनर्जी असली तर ती बाहेर पडते. तर ते कुळाला बांधला ना, आमच्या घरात बल्ब गेलं, म्हणजे लाईटचं बल्ब असतं ना, ते अचानक गेलं. नंतर त्यांच्या गाडीची लाईट गेली. असं नाही की गाडी आम्ही आमची गाडी महिन्यातून दर महिन्याला 6 महिन्याला आम्ही गाडी सर्व्हिसिंग करतो. पण काल अचानक गाडीची बॅटरीसुद्धा गेली, म्हणजे लाईटच गेली. तर आम्ही म्हटलं जे आमच्यावर होतं ना वाईट, ते त्याच्याने ते निघून गेलं. तर मग मी सुगड पूजा केली. मस्त अगं आत्ता कोण पतंग मंदिरात जाऊन आलो. रांगोली सवासणींना काढतं. पूजा वगैरे केली. आता हळदी पेढ्याचं कुंकवाला मी बाजार. जाऊन आली खाली, तयारी केली परत आणि हळदी कुंकवावरून जाऊन आली. तर मग इथे आता रांगोळी काढते काळोखातून. मी वरती चालले, कपडे कपडे सुकत आणायला. घातली होती, ती आणायला चालले. आजचा पूर्ण दिवस माझा पॅक होता, म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत मला अजिबात आराम भेटला नाही. आता साडी वगैरे सोडली आणि आता हे सर्व पसारा, हा मुक्ताने सकाळी ड्रेस घातला होता. सर्व आता मी घड्या घालून वगैरे ठेवून देते. मेकअपचं सामान जेवढं काढलं होतं मुक्तानी सर्व पसारा केला होता, तर ते ठेवून देते. आणि ही साडी कमेंटमध्ये मला नक्की सांगा कितीची असेल. जाऊ दे, नका सांगू कमेंटमध्ये, मीच सांगते तुम्हाला. ही साडी ₹300ची साडी आहे, पण साडी अगदी ₹1000चा लूक देते आणि एकदम कॉटनची मस्त, जशी आपण नेसू तशीच राहते अंगावरती. महिना झाला होता मी शिवायला दिली होती. 1.5 महिना झाला शिवायला दिली होती टेलरनीकडं. तिनं काही दिलं नव्हतं. पण आज सकाळी तिने ब्लाऊज दिला. साडी काल रात्री दिली. मला तर वाटत होतं ब्लाऊज पण भेटणार नाही. मी साडीवरती आज मॅचिंग करणार होती. दुसरा सोनेरी कलरचा ब्लाऊज घालणार होती. पण तिला काय वाटलं, तिने रात्रीच ब्लाऊज शिवून मला आज सकाळी दिला. म्हणून ती साडी मी आज घातली. पहिल्यांदाच घडी मोडली म्हणजे.
तर आता सर्व साडी एकदम साडी भारी, सर्वजणं म्हणजे शेजारी बायका विचारत होत्या, खूप छान साडी, कलर छान आहे, मस्त दिसते, कितीची साडी, कुठून आणली? मी त्यांना सरळ सांगितलं, साडी आहे 300 रुपयाची, मुंबईवरून आणलेली आहे. त्यांना आश्चर्यच वाटलं, म्हणले वाटतच नाही 300 रुपयाची साडी. मग हे आता आले दवाखान्यातून, ते तिथं खुर्चीवरती बसले आणि ही शेजारीची बाई आहे आणि तिची मुलगी आहे. तिचं नाव नित्या आहे, खूप छान मुलगी आहे. आणि ही स्वाती, तिची मम्मी. तर ती तिथे बसली होती आणि अचानक तिचं आहे ना कॅमेऱ्याकडं लक्ष गेलं आणि जोरात ओरडली ती. म्हणजे तिला कॅमेऱ्यात ती दिसली, मुक्ता दिसली, तिची मम्मी दिसली. तिला असं आश्चर्य वाटलं काय आहे? म्हणून ती अशी जोरात ओरडली ना, आम्ही सर्व हसायलाच लागलो. म्हणजे काय कोण आहे? ती नित्या तशी 7 का 8 महिन्याची आहे. पण तिला जर मुक्ता घरात असली ना तरच ती आमच्या घरात थांबते आणि खेळते, नाही तर मग ती थांबत नाही. इकडं तिकडं बघत बसते, मुक्ताला शोधत बसते. मुक्ताशी चांगली खेळते ती. मग नंतर मी त्यांना वाण दिलं आणि तिळगुळ दिले. तर मग मी साडी सोडली होती ते यायच्या आधीच. मग गाऊनवरतीच मी त्यांना वाण दिलं, तिळगुळ दिलं. मग आम्ही जेवायला बसलो. तर असं होतं माझं आजचं संक्रांतीचं पूर्ण दिवसाचं रुटीन. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. तर भेटू आपण अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. तिळगुळ द्या, गोडगोड बोला. माझं तिळगुळ सांडू नका, माझ्याशी भांडू नका. तुला देऊ नका. तिळगुळ घे, गोडगोड बोल. माझं तिळगुळ सांडू नको, माझ्याशी भांडू नको. स्वामींना नव्हतं ठेवलं.